या आपण आता मंदिराकडे जाऊया आणि तिकडलं सुद्धा दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. एकंदरीतच प्राचीन काळातील हे जे मोरा देवस्थान आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी सगळे म्हणजे रोजगार सुद्धा या लोकांना या ठिकाणी मिळते आहे. हे संपूर्ण जे दुकान आहे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. अनेक वस्तू विकतात इथे म्हणजे पर्यटक जे येतात या ठिकाणी त्यांना कुठली गैरसोय होऊ नये. देवस्थानाचं जे पूजेचं सामान आहे या ठिकाणी सुद्धा इथे विकल्या जाते. मला आतमध्ये मी घेऊन जातो आणि ते सुद्धा दृश्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. पण एकंदरीतच जो ब्रिज बनलेला आहे हा एक आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे. पूर्वी जे आहे नदीकडे पलीकडे जायचं खूप त्रास सहन करावा लागत होता, पण या जेव्हापासून ब्रिज बनलेला आहे तेव्हापासून इथे एक जाण्या येण्याची सोय झालेली आहे. बघू शकता या ठिकाणी सुद्धा दुकानं लागलेली आहे आणि इथे आहे श्री क्षेत्र अंबोरा देवस्थान. हे बघू शकता तुम्ही. व्यवस्था रजिस्टर नंबर 600 एन. हे कुही तालुक्यामध्ये येत आहे. नागपूर जिल्हा कुही तालुका. हे या ठिकाणावरून देवस्थानामध्ये प्रवेश होणार आहे. तर मी तुम्हाला त्यातमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहोत. अनेक इथे देवस्थान आहे, मंदिर सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. एकंदरीतच छान असं हे खंबोरा नागपूर जिल्ह्यातलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि या साईडनं सुद्धा नदी आहे. जवळ 5 नद्यांचा संगम या ठिकाणी झाल्याचं सांगितलं जाते. हे बघू शकता या ठिकाणी पूर्ण जे आहे त्रिशूल बाण या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या बाजूला जे आहे नदी आहे. आणखी समोर घेऊन जातो तुम्हाला. बरेचसे पर्यटक या ठिकाणी रोज येतात, या स्थळाला भेटी देतात. या साईडचं तुम्हाला मी मंदिर दाखवतो आणि विशेष करून जे आहे मंदिरापेक्षा जो एक पहाड आहे या ठिकाणी पहाड आहे आणि पहाडच्या खाली जे आहे मंदिर आहे. बघू शकता या ठिकाणी हे पहाड बघू शकता. सुंदर असं खूप असं उंच पहाड आहे आणि एक पहाडाच्या खाली सुद्धा एक मंदिर बांधले गेलेलं आहे. आपण बघू शकता आणि एकंदरीतच संपूर्ण असं हे नदी पात्र आहे आणि जे मंदिराच्या चारही बाजूने जे आहे असं एक समुद्रासारखं एक या ठिकाणी वातावरण दिसतो आहे. आणखी तुम्हाला इकडल्या साईडनं मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो. या साईडनं सुद्धा नदी म्हणजे एकदम समुद्रासारखी नदी दिसते. पावसाचा वेळ असल्यामुळे नदी भरलेली आहे. बघू शकता हा जो ब्रिज आहे, ब्रिज सध्या आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे या ठिकाणी आणि पर्यटक मात्र या ठिकाणी रोजच येत राहतात. बघू शकता पर्यटक जे आहे, काही पर्यटकांना काही माहिती असेल तर त्यांना सांग. तुम्ही कुठून आले? पुण्या गावचे. कुठून आले? पुण्या गावून. जांभोरा. म्हणजे कशासाठी आले तुम्ही? आपला हस्ती विसर्जन. अच्छा, अस्थि विसर्जन. म्हणजे या ठिकाणी अस्थि विसर्जन सुद्धा या ठिकाणी केल्या जाते. बरेचसे बाहेरून सुद्धा लोक या ठिकाणी अस्थि घेऊन येतात आणि विसर्जन. काही माहिती आहे का तुम्हाला याच्या संदर्भातली? बरेचसे अच्छा, पहिलीच वेळ आहे का? म्हणजे या मंदिराविषयी माहिती नाही का तुम्हाला? ठीक आहे, आपण इथले काही जे पुजारी असतील त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू. पुजारी नेमकं सांगतील. तुम्हाला आहे का काही माहिती मंदिराच्या विषयी? नाही का? हा, नक्कीच. चप्पल बहुतेक इथे काढून ठेवावं लागेल. हा, आहे का? एक प्राचीन असं हे मंदिर आहे. नक्कीच चांगलं दर्शनीय स्थळ आहे. या ठिकाणी काय हे आहे का? चप्पल स्टँड तिकीट वगैरे काढावं लागते? हो का? इथं तिकीट दिसते ना. हो, पेढा वगैरे. पेढा प्रसिद्ध पेढा वाटते तुला? प्रसिद्ध पेढा या ठिकाणी आतमध्ये चाललोय आपण आता. मंदिराच्या आतमध्ये चाललोय. बघू शकता. पण आता मंदिराचं सुद्धा दाखवू. खूप छान असं हरिनाथ, श्री हरिनाथ मंदिर. बघू शकता हे श्री हरिनाथ मंदिर. श्री दुर्गा देवी गणपती शिवजी रंगलार महाराज मंदिर या ठिकाणी ते सुद्धा बघू शकतो. उंच पहाडावर पण आहे म्हणजे हे जे बघू शकता इथे. कुठलं?
चैतन्येश्वर मंदिर आहे ते. इथून वर रस्ता, इथून आहे का रस्ता चैतन्येश्वर मंदिराकडे. चला ठीक आहे. इकडे कोणतं मंदिर आहे? अच्छा तेच आहे का? समाधी आहे इथं. इथे कशाची समाधी आहे? समाधी या ना थोडं दादा. थोडं ज्यांना माहिती असेल थोडं त्यांना थोडं हे इथे कशा समाधी? 2-3 समाधी इकडे मंदिर आहे. अच्छा, अंदर मंदिर. महाराज आहे का? बोला महाराजांना, बोला थोडं घेऊ. नक्कीच. आमचा दाखवण्याचा उद्देश हेच आहे की नागपूर जिल्ह्यात हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि नागपूर जिल्ह्यातले प्रेक्षणीय स्थळ दाखवली पाहिजे. म्हणूनच आम्ही ह्या अंबोरा या गावी आलेलो आहोत आणि एक विशेष 5 नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि या संगमावर जे आहे हे या ठिकाणी मंदिर वसलेलं आहे. तर निश्चितच ते दाखवलं पाहिजे. काही महाराज आहे, महाराजांकडून सुद्धा थोडं आपण विचारू. महाराज आहे इथे नेहमी जे या स्वामी पंडित रंगरालजी नाथद्वारा गुरु महाराज जे आहे या मंदिरात महाराज राहतात. थोडं महाराजाकडून जाणून घ्या. महाराज नमस्कार. नमस्कार. काय इथे जे तुम्ही राहता, काय मंदिराचं काय विशेषता आहे आणि कशाचे मंदिर आहे? हे मंदिर आहे स्वामी रंगलाल महाराज मंदिर. हे ठवकरात तमकवाले ठवकर त्यांच्या गुरु महाराजा समाधी मंदिर आहे. आणि खाली जयपाल राजा मुलगा म्हणजे नेपाळच्या राजाचा मुलगा अच्छा, तो इथं राहत होता. नेपाळच्या राजे राहत होते त्याचा मुलगा, त्याची खाली समाधी आहे. हा. आणि हा मंदिराचा विषय म्हणजे हे महाराज जे होते रंगलाल महाराज, हे महाराज वैद्य होते. हे औषध पाणी द्यायचे, इकडे तिकडे फिरायचे, मग इथे यायचे ते याचे आल्याच्या नंतर मग त्याला असं वाटलं का स्थळ एकदम चांगला वाटला. तर मग हे आपल्या गावले वारले तिकडे निमजला. अच्छा. तर मग त्यांचे शिष्यमंडळी हे ठवकर वगैरे त्यांनी मग त्यांच्या गावावरून हस्ते आणून मग इथे समाधी मंदिर तयार केला. ही जागा मग विकत घेऊन सरांनी असं ह्या समाधी मंदिर. आणि इकडे सुद्धा मंदिर आहे. या ना थोडं इकडे थोडस आपण बघूया. हे सुद्धा एक इकडे मंदिर आहे. इकडचे हरिनाथ स्वामी मंदिर. अच्छा, हे हरिनाथ स्वामी यांनी इथे तपश्चर्या केली. ते पण महाराज आहेत. हा, हे पण महाराज आहेत. हे महाराज हे पुराणे महाराज आहेत. पुराणे महाराज आहेत. हा. आणि हे हरिनाथ महाराज इकडे हे यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. हे कुठले महाराज? येतलेच प्रापर त्याचा येतलाच. तर हे 5 वर्षाचे असताना त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. अच्छा. तर मग इथे स्टिका स्नान करायचे सकाळ दुपार संध्याकाळ. स्टिका स्नान करून 12 वर्ष तपश्चर्या केली. अच्छा. पाशुप्रत व्रत केलं. व्रत केल्यानंतर मग सांगता मग ते येथून काशीला जायचे माधुगिरीसाठी. एकूण किती मंदिर आहे महाराज इथे? तुम्ही बोला. मंदिर किती आहे असे? गणपतीचं मंदिर आहे, गणपती दुर्गा मंदिर. सोडून द्या माईक, मी पकडतो. हा, गणेश मंदिर, दुर्गा मंदिर, हरिहरनाथ मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्माई, चैतन्येश्वर मंदिर, रंगलाल महाराज इतवारपुरी भक्ती, असे सर्व मंदिर आहे. आता हे जे मंदिर आहे जुने, हे आता सरकारच्या मार्फत हे आता याचं डेव्हलपमेंट होणार आहे, माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. तर ह्या मंदिराचा विषय म्हणजे इथून खालून इथून रस्ता होता इथून अगोदर. म्हणजे हे बघू शकता या मंदिराचा. या महाराज, या तुम्ही पण या महाराज. थोडस माहिती मला माहिती नाही ना, तुम्ही सांगू शकता. हा आता नवीन रस्ता बनला. या नवीन रस्ता. तर आता हे अच्छा, हे बघू शकता. हा जो आहे रस्ता, हा नवीन रस्ता बनलेला आहे म्हणते. अगोदर याचं म्हणजे इथं याले आपण नदीतून या लागत होता अगोदर. तर हे खाली आपला गंगा मातेचं मंदिर आहे. अच्छा. हे गंगा मातेचं मंदिर खाली आहे. हे गंगा मातेचं मंदिर हे खाली आहे, याच्या खाली. याच्या खाली पण आता हे बंद राहते का नेहमी? हो, आता म्हणजे त्या गंगा मातेला मग आता इथे आलं गणपतीच्या जवळ येतं. अच्छा. आता हे इथं गंगा माता. हा पुराणा रस्ता. अच्छा, असे वगैरे. हा बरोबर. हा बघू शकता. हा जो आहे हा रस्ता, हा पुराणा नदीतूनच आपल्याला या मंदिरात प्रवेश करायला होता. अच्छा, नदीतून यायचं होतं. बारिश मध्ये येतं नावनी नावेली यायला लागत होता 4 महिने. अगोदर गंगामाते दर्शन, नंतर हे गणपतीचा, हरिनाथ गुरुचं दर्शन, नंतर वरती महादेवाचा आणि मग विठ्ठलाचा. आणि वर जे मंदिर आहे ते वर जे. अच्छा. स्वयंभू ह्या हरिनाथांनी येथे तपश्चर्या केली, पाशुप्रत व्रत केला, 18 दिवसाचा यज्ञ केला. यज्ञातून प्रगट झाले शिवलिंग ते वरचं. 18 दिवस त्यांनी यज्ञ केला
ब्राह्मण लोक आणले होते. ब्राह्मण लोक सर्व उठून पळाले. ब्राह्मण उठून पडेल हा का बरं? आणि म्हणजे ते 18 दिवस कुठं थांबणार होते आणि हरिनाथाला साक्षात्कार झाला होता. का हे इथून काशीला जात होते. तर त्यांनी रात्री स्वप्नात येऊन सांगितलं का तू जिथं तपचार करत आहे तिथं जा, तुम्ही तुला दर्शन देईन, तिथं यज्ञ कर असं त्याला सांगितलं स्वप्नात. नंतर त्याने हरिनाथाने यज्ञ तयार केला. यज्ञामधून मग ते त्याची वाट पाहत राहिले. सांगत होतं त्याने का मी तुम्हाला दर्शन देईन म्हणून. मग तो 18 दिवस यज्ञ चालला. 18व्या दिवशी मग ते यज्ञातून त्याला साक्षात्कार चमत्कार झाला. हा सगळा इतिहास असा लिखित आहे का काही पुस्तक हो, वगैरे? लिखित आहे ना, लिखित आहे ना. विवेक सिंधू आहे, प्रमामृत आहे, हरिनाथ कथा आहे, पवन विजय आहे, असे 2-3 ग्रंथ यात्रा आहे. वगैरे कधी भरते? यात्रा येते महाशिवरात्रीला, कोदावशीला. पण आता या डॅम मुळे ना का पाणी साचलंय ना, ब्लॅक वॉटर झालाय, त्याच्यामुळे त्या यात्रा कमी झाल्या. नाही तर कोदा अमावस्या ह्या वेळेस खूपच यात्रा भरायची ह्या पुऱ्या नदीच्या परिसरात. इथे सब लॅटरिंग बाथरूम वगैरे असं हो हो हो, सर्व सोयी आहे सर्व. याचं पाणी कुठे जाते? ह्याच्या पाणी खाली इकडे मग इकडे. नदीत जाते का? हे नाही, हा आपला शिफ्टिंग टँक केले आहेत ना. अच्छा, इथे सेप्टिक टँक केला आहे. हो हो, म्हणजे खाली. आपलं इथं दूषित पाणी नदीत जात नाही 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 नाही, शिफ्टिंग टँक आहेत हे सर्व खाली येतेच आहे. तिकडं पण आहे, इकडं पण आहे. नदी म्हणून जाऊन राहिला कोणता, पुरे बाथरूमचा नदी स्वच्छच आहे. स्वच्छ नदीच आहे. याचा कोणत्याच लॅटरीचा किंवा बाथरूमचा पाणी नदीत नाही जात. तुमचं नाव काय? गंगाधर वाढी भस्मी. महाराज तुमचं? माझे विजय गणपतराव मूर्ते. तुम्ही कुठले आहेत मग? मी आंबोऱ्या इथलेच आहे. तुम्ही इथलेच आहे? नाही, मी माझा प्रॉपर खास वेलतूरचा आहे. वेलतूर वेलतूर. हा, वेलतूरचा माझा प्रॉपर. अच्छा पण आता 20 वर्षापासून मी इथं सेवा करत आहो. अच्छा, चांगली हा. गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तिकडं राहतो आणि मग आता हे इकडे राहते. मग इकडे आता याचा सरकारच्या माध्यमातून जर विकास झाला तर आणखी एकदम खूप सुंदर एकदम बनेल. खूप आणि आता ह्या पुल्यापासून एवढी पब्लिक वाढली, अरे खूपच. रात्री 12 वाजेपर्यंत लोक खूप गर्दी. आमचा 6चा टाइम होता गेट बंद करायचा. त्या पब्लिक पावसाने आपली 9-10 वेळ वाढवा लागला. हो 10 पर्यंत आणखी निघाच मला लागते. पण 12 वाजेपर्यंत खूप गर्दी राहते. नागपूर पासून किती किलोमीटर आहे? नागपूर पासून 80 किलोमीटर. नक्कीच अंबोरा या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला मार्ग सांगतो. तुम्हाला जर समजा महाराष्ट्रातून जर आले तर तुम्हाला आधी नागपूरला यावं लागेल. मग नागपूरवरून बाय कारनं वगैरे जे आहे भंडारा रोड पकडून त्या ठिकाणी तुम्हाला पहिले आधी कुहीला यावं लागेल. कुहीवरून मांडळवरून पचमढी आणि पचमढीवरून पचखेडी वेलतूर नंतर मग आंबोरा तुम्ही पोहोचू शकता. जवळपास नागपूरहून 70-75 किलोमीटर हे आंबोरा स्थळ आहे आणि एकदम प्रेक्षणीय स्थळ आहे. मंदिराचे जे आहे चारही बाजूला नद्यांचा संगम आहे. किती नद्यांचा संगम आहे? तसं मेन नदी, मोठ्या नदी 3च आहे असं म्हणजे कोणती कोणती नद्या सांगा? त्या ग्रंथामध्ये लिखित आहे. त्रिवेणी संगम पंचधारा ह्या वरतून 300 जोडून 5 धारा दिवसाच्या होत्या. त्रिवेणी संगम पंचधारा, वैनगंगा, कना, नानी, आम. तिथून मग 5 धारा दिवसाच्या. ते ह्या अकाळ लागच्या टायमाला 3 कडे पाणी भेटायला पाहिले आपल्याला. काळा, लाल आणि पिवळा पाणी. वैनगंगेचा लाल पाणी, कनान कामठी नदीचा, कनान नदीचा काळा पाणी, नाम नदीचा पिवळा पाणी. असं बघायला मिळत होतं वरून जो तिळसोला आहे ना आपला तो समाधी, हा तिथून पाहायला मिळत होता आपल्याला अगोदर. हो, आता नाही मिळत कधी पाहायला. नाही, आता ह्या बॅकवॉटर झालाय ना, पाणी धार पडत नाही ना. जेव्हा खूप पूर राहते त्यावेळेस दिसते लागा. हो, म्हणजे जर समजा पूर नसला ना नंतर आपण आता दिवाळीच्या नंतर ते दिसते का? बॅकवॉटर असल्यामुळे दिसायला नाही पडत. बॅकवॉटर असल्यामुळे दिसायला नाही पडत. तर तुम्हाला घेऊन जात आहे मी चैतन्येश्वर मंदिराकडे. चला चला महाराज, तुम्ही समोर चला, आम्ही मागे राहतो. बघू शकता पायऱ्या बघू शकता. पायऱ्या हे उंचावर आहे हे मंदिर. इथं पर्यटक ठिकाणी चला चला महाराज. डिजिटल
या ना आपण अधिक कनान नदी, ही वैनगंगा नदी, ही आम नदी, या पारीचा एक झरा आहे मुर्जा नदी, इकडून आली कोलारी नदी, पंच नदी आहे. हे मंदिर आहे चैतन्येश्वर मंदिर. हा, किती पुराणे? हे पुराण 1000 वर्षाच्या काळातलं आहे मंदिर. शके 1110चा काळ आहे समाधीचा. या मंदिराच्या बांधकामाला कमीत कमी 700-800 वर्ष काळ आहे. आणि मंदिर हे सर्व हेमाडपंथी म्हणजे पत्थराचं बांधकाम आहे पूर्ण. याचा विकासाचा डेव्हलप हे सर्व दगड आहे, दगडाचं बांधकाम आहे पूर्ण मंदिर. रंग दिलेला आहे. हा, आता रंग दिला. आता याचा डेव्हलप पण आहे सर्व मंदिराचा विकास जीर्णोद्धार होणार आहे. त्यावर हे मुकुट आहे शंकराचा. हे मुकुट आहे, जिजाचा मुकुट आहे. हे नाग आहे, हे नंदी आहे. दूध टाकून दिलं काय सांग पाण्यात घालून दिलं दूध. हे यज्ञकुंडातून हरिहरनाथ महाराजांनी यज्ञ केला पाशुपतनाथ. आणि हे स्वयं ज्योतिर्लिंग प्रगट आहे. हे आता इथला मुकुट आहे याच्यावरचा. आता हे पिंड दाखवायची काय तुम्हाला? पिंड हा, हे असे पिंड. हे बघता याला डेव्हलप केलंय. हे यज्ञकुंडातून प्रगट ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे चैतन्येश्वर. आणि हे मंदिराचं हेमाडपंथी काम आहे पूर्ण. हे मंदिर आहे सर्व. हा, आणि हे सर्व आता याचा विकास होणार आहे. आजूबाजूचा हे जे भिंती म्हणताय, कलश म्हणताय, ह्याचा विकास होणार आहे. आता विकास होणार, सर्व बाहेरचा सर्व विकास होणार आहे. म्हणजे हे आणखी मोठं होणार आहे का? गाभारा म्हणताय तुम्ही? गाभारा तेवढाच राहणार, फक्त बाहेरून विकास करणार आहे. याला काही थोडस डेकोरेट काहीतरी करणार आहे. अच्छा, हे जे आज ही अवस्था झाली आहे त्याची. हा, असे हे करणार आहे. किती जुनं मंदिर आहे म्हटलं हे? हे कमीत कमी 700-800 वर्षाचा काळ आहे मंदिराचा. हे खूप पुरातन. हे पुरातन आहे, नंदीच्या काळातलं. दर्शन घ्या, पाहा नको पडते. ब्रिजच्या घेऊन घ्या. इथे नारायण नागबली, काल सर्प, अभिषेक, पूजा, हे नदीवरचा रक्षा विसर्जन, अस्थि विसर्जन पूजा होतात इथं. आणि पंचनद्या तिकडे पहा. ही डावीची कनान, ही आम नदी आहे. ही आम नदी म्हणजे आता पाणी पसरलेलं आहे डॅममुळे. ती कनान. आणि हा पाडीचा एक झरा आहे कोल्हारी नदी. इकडून आणणारी मुर्जा. पहिले अशा पंचधारा दिसायच्या. पंचधारा दिसायच्या. कुठल्या कुठल्या 5 नद्या आहे? कारण एक मोठी नदी होते ती वैनगंगा. हा, पण तिला येण्यासाठी 4 नद्या त्या कुठल्या? एक कनान नदी, आम नदी, मुर्जा आणि कोल्हारी. अच्छा, या अशा 4 नद्या मिळून एक 5वी नदी वैनगंगा होते. तर नक्कीच ही जे आहे मी तुम्हाला सगळं जे हे इथे राहणारे जे म्हणजे महाराज आहे, पुजारी आहे, त्यांच्या माध्यमातून हे आम्ही जाणून घेतलं आहे. आणि ही जे पुरातन असे एक हे मंदिर आहे. तर या सगळं देवस्थानाचा आता जीर्णोद्धार होणार आहे. सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून जे आहे या मंदिराचा विकास होणार आहे. ब्रिज या ठिकाणी झाला असल्यामुळे पर्यटकांची संख्या जास्त वाढली. पुन्हा आता या ठिकाणी जे आहे करोडो रुपये खर्च करून या अंभोरा या येथील देवस्थानाचा जीर्णोद्धार होणार आहे. आणि असं एक
आणखी यामध्ये विकासाची भर पडणार आहे. तर नक्कीच पर्यटकांना जर अंबोरा या ठिकाणी जर यायचं असलं तर नागपूरवरून तुम्ही कुही मांडळ या मार्गाने या ठिकाणी पोहोचू शकता. तर नक्कीच ही माहिती होती WBS न्यूजच्या माध्यमातून अंबोरा या देवस्थानाची आमची. तर नक्कीच बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.